शब्द नाही आहे. एक मोठा धक्काच बसलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये. ही जी बातमी ऐकण्यात आली तर आपल्याकडे शब्दच राहिलेले नाही आहे की अजित पवार सारखं एक नेता ज्याची ओळख फक्त काम करण्यासाठी होती, सकाळी 6 वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत काम करणारा नेता, आणि अनडाऊटेडली आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रामध्ये अजितदादासारखा एक एबल एफिशियंट ॲडमिनिस्ट्रेटर दुसरा कोणी नाही आहे. मी स्वतः विधानसभेमध्ये त्यांच्यासोबत 5 वर्ष काम केलेले आहे आमदार म्हणून, आणि त्याच्यानंतरही अनेक वेळा त्यांच्याशी बोलणी झाली होती, चर्चा झाली होती. डिसिजन मेकिंग ॲबिलिटी जे राजनीतीमध्ये व्हायला पाहिजे ते मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये दुसरा असा कोणताही नेता नाही आहे जी क्षमता अजितदादाकडे होती. जेव्हा सकाळी माझ्या मुलांनी मुंबईवरून फोन केला आणि त्यांनी सांगितलं की अजितदादा इज नो मोर, एकदम आपण झोपेतून उठतो आणि अशी बातमी जेव्हा ऐकतो तर मी पुन्हा त्यांना विचारलं कोणाच्या बाबतीत बोलतो, तर ते म्हणतात अजितदादा. मी पुन्हा त्यांना सांगितलं अजित पवार, तो बोले हाँ अजीत पवार का प्लेन क्रैश के अंदर उनकी डेथ हो गई है करके उसमें. म्हणजे काय काय बोलू शकतो आपण अशा वेळी. मी माझ्या रेस्ट इन पीस, दादाने एक मोठा नाव कमावला होता आपलं काम करण्याच्या पद्धतीने, आणि महाराष्ट्र नव्हे तर देशाने एक खूप मोठा नेता गमावला.